नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या आडवाटेवरील भटकंतीमध्ये स्वागत. तर आज आपण चाललो आहे कोरबारस मावळात घनगड किल्ल्याजवळच्या 2 धमाल घाटवाटांची भटकंती करण्यासाठी. तैलवैला, सुधागड, घनगड या दुर्गांच्या सानिध्यात या आधी पण बरीच भटकंती झालेली आहे. तैलवैला, केवनी आणि हिरडी या एकापाठोपाठ एक असणाऱ्या पठारांवरून कोकणात बऱ्याच घाटवाटा उतरतात. त्या वाटा आणि आजूबाजूचा परिसर याची माहिती आपण या भटकंतीमध्ये घेणार आहोत. तर आजच्या आपल्या भटकंतीची रूपरेषा तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण एकोले गावातून ट्रेकला सुरुवात करत पहिले वरिष्ठ गिर्यारोहक आनंद पाळंदे सर यांच्या डोंगर यात्रा या पुस्तकाचं मुखपृष्ठ असलेल्या जागेला भेट देणार आहोत. पुढे मग केवनी पठारावर असलेले एकमेव घर, त्यात राहणारे डेबेमामांना भेटणार आणि नंतर पठाराच्या टोकाला जात घोंडांड ही घाटवाट उतरणार. जवळच केवनी पठाराच्या पोटात दडलेली प्राचीन आणि दुर्लक्षित खडसांबळे लेणी पाहणार. लेणी पाहून पुन्हा माघारी येत समोर 600 मीटर उठावलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील आव्हानात्मक डेऱ्या घाट चढून वर आसनवाडी गाठणार आणि मग लांब लचक माठाण्याच्या डोंगराला गर्द झाडीतून वळसा मारत एकोलेगाव अशी ही भन्नाट भटकंती असणार आहे. चला तर मग या भटकंती अनुभवाला सुरुवात करूयात. रात्री मस्त जेवण करून पुण्यातून मुळशी मार्गे बांबुर्डे गाठायला वाजले 1. तिथंच एका मंदिरात स्लीपिंग बॅगत घुसत मस्त आराम केला. राजा ए उठ, हे उठ चला. आमचा एक वाघ गाडीत झोपलाय, स्लीपिंग बॅग विसरली त्याची. हे उठ उठ प्राव, चल उशीर झालाय. उघड उघड, ए उठ चल. आकडाच झाला असेल फार. हे जे स्लीपिंग बॅग मध्ये झोपला असता की केवढी मोठी बॅग ही. सीट बेल्ट लाव. जागाच नाही मला, लावायला जागा नाही. सीट बेल्टच्या ह्याच्यावर बॅग आहे. लय रोड खराब आहे, गाडीत चढा ना. ए प्रव्या, थोडीच इकडं आहे जरा खडीचे जजलंय, निघालाय सगळं दगड. ए ते आतल्याला उठव. लय लोड झालाय गाडीत. नाही बाटली, पाणी आहे ना? चला तुम्ही जाऊन या, तोपर्यंत झोपतो. अरे काय सारखा झोपतोयस? या आत्ताच मोकळ होऊन परत ब्रेक नाही घ्यायचा. नाही माझं तसं काही विषय नाही. तुम्ही चालायला लावलं मी चालेल. चला आता प्रातःविधी आवरूया. बाटल्या सापडल्यात आपल्याला. ओके, तू तर पूर्ण गावठी डबाच घेतलायस. आता वाजलेत 6:45. बघा मारठाण्याचा डोंगर आणि इथं घनगड दिसतोय. आता आपण एकोले गावातून ट्रेकला सुरुवात करूयात. आता आवरले आमचं सगळं. आम्ही रात्री मागच्या गावातच मंदिर बघून तिथंच बाजूला मुक्काम केलेला. एकोले गाव थोडं पुढं होतं. सकाळी आपण गाडीने आलोय. हे बघा इकडं तैलवैलाच्या 2 कातळ भिंती दिसत आहेत. इकडं हा घनगड, मारठाण्याचा डोंगर. आता आपण एक घनगडाच्या मागे जात इकडून वळसा मारत पुढे केवनी पठारावर जाणार आणि मग तिथून आपल्याला बरं चालायचं आहे. अख्खं पठार चालत जायचं आहे एंडला पार आणि मग तिथून आपण घोंडांड उतरणार आहे वाट. बघा तैलवैला, इकडं हे तैलवैलाचं पठार संपलंय आणि त्याच्या पुढं जो हा दिसतोय तो आहे सुधागड. इकडे या खाचेत भरपेची नाळ,
इकडं तो फेमस लोटस धबधबा. इकडे फार गाड्या येतात घाटमाथ्याला घेत. बरीच गर्दी व्हायला लागली आता तिथं. नुसते रीलवर रील आहेत इंस्टाग्रामला. बघा इथे एकोलेजरी आहे. तिथं तो वॉटरफॉल आहे, लोटस वॉटरफॉल. मागे घनगड. आता बराच फ्लॅट वॉक आहे. पुढं जिम खोड्याची खिंड लागेल तिथं उतरायचं फक्त आपल्याला आणि मग परत वरती चढत पठावणी सरळ चालत जायचे. हे बघा आता इथून आपल्याला केवणी पठारावर पुढे जायचे आणि मग घोंडांड उतरून डेऱ्या घाट चढून आपल्याला परत या डोंगराच्या पायथ्याला यायचे आसनवाडीला. आणि मग तिथून बराच मोठा ट्रॅव्हर्स या झाडी भरल्या रानातून मारत मग परत आपण इकडे येणार. असा आजचा प्लॅन आहे. मस्त भन्नाट प्लॅन आहे. बघूयात कसा होतो ट्रेक. आज लवकर सुरुवात केली कारण की आपल्याला हे बरंच रान मारायचे फ्लॅट वॉक. हे बघा आपल्याला आता हे पूर्ण पठार चालत जायचे आणि हा जो दांड दिसतोय समोरचा तो आहे घोंडांड. तो उतरून आपण पलीकडं डेरे घाट चढणार आहे. तामिनी घाटाची डोंगर रांग दिसते सगळ्यात मागे. हे समोर दिसते हिरडीचं पठार जिथं अंधारबन ट्रेक येतो या पठारावर. तर इथं आपण नाही का अशा जागी जाऊ की तिथं आनंद पाळंदे सरांचं डोंगर यात्रा या पुस्तकाचं मुखपृष्ठ त्याचा फोटो घेतलेला आहे. ती जागा दाखवतो तुम्हाला. हे बघा रोहित शेठ चालले जाता वारले राहू माहिका नाही पाहत. हे बघा हीच ती जागा जिथं डोंगर यात्रा पुस्तकाचं मुखपृष्ठचा फोटो आहे. पलीकडच्या बाजूला दरी आहे. जरा व्यवस्थित काळजी घेऊन बघू. आण ना इकडे खाली. हे बघा रेंज आली आहे. जरा तुम्हाला फोटो दाखवतो. हे बघा हा फोटो आहे आणि ही ती जागा. थोडस माग बस राहा. तर इथं फोटो काढताना थोडी काळजी घ्या. या साईडला तरी आहे पूर्ण आणि इकडे घसारा येताना तर काळजी घ्या. इथं फोटो काढायला येताना का स्पॉट दाखवलं म्हणून उगाच काय पण करू नका. चला आता वेळ न दवडता आपण चालू करू ट्रेकला. आता इथं थोडी उतराई आहे. नंतर आपण जिम खोड्याच्या खिंडीत जाऊ आणि मग तिथून थोडी चढाई की लगेच केवणी पठार. वाट बघा छान मळलेली आहे. मस्त दगडांनी बांधून काढलेली वाट. पुढे एकच घर आहे केवणी पठारावर डेबे मामांचं. त्यांची ये जा असते आणि बाकी काय गुरुवाले असतील जे इकडून गुरु चारायला आणत असतील. त्यामुळे वाट चांगली मळलेली आहे केवणी पठारापर्यंत. हे बघा हे समोर हिरडीचं पठार दिसते. या खोग्यातून अमराईची वाट चढून येते वरती. या जिमखोड्याच्या खिंडीत आपण खिंडीत जाऊ थोड्या वेळात. आंब्याची झाडं जास्त आहेत त्यामुळे अमराईची वाट. ही बघा ही जिमखोड्याची खिंड. इथून आता वाट वरती चढेल केवणी पठारावर आणि या झाडी भरल्या रानातून अमराईची वाट येते बरोबर एक खिंडीत. हे बघा ही वाट आली वरती अमराईची वाट. तुम्ही घोंडांबरोबर अमराईची वाट पण घेऊ शकताय जवळच्या जवळ. इकडे तैल बैलाची कातळ भिंत आणि इकडे साल्टर डोंगर. आता मागे घनगड दिसायला लागलाय बघा.
एवढी चढाई मारली की परत सपाटी चालू मस्तपैकी अगदी घाटमाथ्यापर्यंत. लयच आहे. आपल्याला खाली उतरत DRI घाट चढायचा आहे आणि पूर्ण ही ट्रॅव्हल्स मारायची येताना. हा मारठाण्याचा डोंगर. आता आपण आलोय पठारावर. आता पूर्ण ही मस्त सपाटी चाले. हे बघा करवंद यायला लागलेत मस्त. इकडे जाळ्याच जाळ्या आहेत करवंदाच्या वाटेवर पूर्ण. हे काय करवंदच सगळी. उन्हाळ्यात आला तर इथं मजाच आहे, नुसता रानमेवा. हे बघा बरंच मोठं पठार आहे. मस्त फ्लॅट वॉक. पावसाळ्यात तुला मजा आहे. तुम्ही माझा नळीची वाटेचा व्हिडिओ बघितला असेल. घनगड ते सुधागड असा ट्रेक केलेला आपण नळीच्या वाटेने. तर त्यात हे पठार बघा कसलं एकदम हिरव्यागार गवताने मस्त हिरवगार झालेले. पावसाळ्यात मजा आहे. गुरं चरायला असेल इकडे. देव मामांची. परत खालच्या ठाकूरवाडीतले लोक बी इकडं आणून सोडतात गुरं. आता घनगड, तैलबैला, साल्टर, मारठाण्या एकदम क्लिअर. सूर्योदय होतो मस्त. आता थोड्या वेळ सूर्योदय होईल. बराच वेळ लागते. छान सूर्योदय होईल आता. रानाच्या म्हशी बघायला लागलेत. कोण पाहुणे आलेत म्हणून. काय नाही बघणार एवढा हँडसम पोरगा आमच्या सोबत आलाय. कोण रे कोण? अजय का? नवीन लग्न झालेलं. अजय बऱ्याच दिवसातून आलाय आमच्या बरोबर. माझ्यावर फक्त कोकण जीवन होती. बरं आज आपल्या ट्रेकला जे सहाय्य मंडळ लाभले त्यांची थोडक्यात ओळख करून देतो तुम्हाला. याला तुम्ही तर ओळखतच असाल. दुराळचे आम्ही फक्त 2च कोर मेंबर आता राहिलोय. बाकीची नवीन नवीन गँग आता ॲड होत चालली. आजय बी असतो. आजयला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बघितलं असेल, पण पोराचं लग्न झालं त्यामुळे आम्ही पण त्याला त्रास दिला नाही जास्त दिवस. म्हणलं एन्जॉय कर. आता तो स्वतःहूनच आम्हाला फोन करून आलेला आहे, बाबा आहे का काय प्लॅन, आणि तो आलाय. वाईट चांगला बायकोला. अनुपम आज पहिल्यांदाच जॉईन होतोय दुराळाला. आणि प्रवीणचा जरा पायाचा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे तो पण बरेच दिवस नव्हता. दोन्ही पायाला निकॅप लावून आलाय आज पोरग. ट्रेक करायचा आहे. तर अशी आपली टीम जुळलेली आहे आज. बऱ्याच दिवसात नाही दोघंच असतो आम्ही. तर मागचा कारकाईचा विरकाईचा आम्ही दोघांनीच मारलाय, पण आज बऱ्यापैकी पोरं जमलेत त्यामुळे मजा येईल जरा. बरं चला. इथं आता पुढं डेबे मामाचा वाडा आहे, तिथं जाऊन मग आपण तिथून पुढं गोंडांच्या वाटेला लागू. बऱ्याच प्रतीक्षेनंतर सूर्यनारायण आता त्या डोंगराच्या टेपाडा मागून एंट्री करताना. आता वाजलेत बघा 6:45 आपलं 7:45 वाजत आली. हे पण निवांत उठते. त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो जरा झोपा. आज आम्हीच त्याच्या आधी उठलोय पहिल्यांदाच कधीतरी. नाही मी रोज उठतो यार. अरे ये बाबा लवकर जायचंय, वेळ नाही. चला लय वेळ झालाय, एवढा काही खास नसणार आहे. आपण आपलं जाऊ. टाइम लॅप्स लावाय पाहिजे. चला. देव मामाच्या कुत्र्याने लांबूनच आमचा काय म्हणतात आदरातिथ्य केले. स्वागत. हा बघा या मस्त झाडी भरल्या पट्ट्यात देवेमानचा वाडा आहे. एकुलतं एक घर ह्या पठारावरचं. दोघच मात्र राहत असते तिथं. कधी आलात तर नक्की भेट द्या तुम्ही.
ती दोघं आणि त्यांची गुरं इकडे तुम्ही बघू शकता शेण सगळीकडे. आधी 2-3 वेळा आले. मामा नमस्कार. मामी कुठे गेले? कुठं? खाली पाली. आज गोंडांनी उतारतोय आणि डेअरेनी वरती येतो. मग माग आलेलो की माग नांदांड आणि सुधागड आपलं शिवजयंती केलेली बघा तेव्हा आलो. हा आता एकटेच आहे काय मग? गुरु काय सोडलेत? हा माडी घ्यायची माडी माडी घेऊ की परत येणार नाही ना. परत आपण. द्या 2 बाटल्या द्या. चला तर माडी पिऊ थोडी आपण. हेच आहे ना झाड? हो संध्याकाळी इंग्लिश बोलायला होते झाड. हे बघ वाड्याच्या कडेने मस्त झाडी आहे. एकदम सुखमय जीवन. पुढे आईला माडी भरायला लावले बघा. मडक आहे का? माडी बघा अशी काढतात. ते फांदी तोडायला लागते ना? फांदी तोडायची आणि मग त्यातून गळत राहते ना? पोळी असते त्याला तिथं पोळी कट करतात आणि त्यातून टिप 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 चालू राहतात. आईला ते भरायला किती दिवस लागत असतील? सकाळी संध्याकाळी करतात ते. होय. त्याला कंटिन्यू चालू असते. हे बघा तुम्हाला एकदम निसर्गातील फ्रेश माडी. फ्रेश माडी प्यायची असेल तुम्ही इथे येऊ शकताय आणि इथंच बसू शकताय. पुढं काय जाऊ नका कुठं ट्रेकला. आराम करा मस्तपैकी. हे मामा बघा इथे एकटं राहतात आणि त्यांना राशन वगैरे आणायचं असलं मग एकोले या बाजूला जायला लागतं. तसं कष्टाचं जीवन आहे पण एकदम कुणाचा डिस्टर्ब नाही कसला निसर्गाच्या सानिध्यात. हे यार हा कुठं राहिलेला बाबा? रात्रीचा मुक्कामी. आपल्या अपोजिटला पाणी येत नाही ना. 3-4 लिटर मी 1 लिटर एक्स्ट्रा आणणार होती. 2 लिटर वाटल्या देव प्रसन्न झाला इथंच पडशील. आशीर्वाद घे. डोळ्यात दाखलं भाऊनी. थोडं थोडंच घ्या. आपल्याला ट्रेक करायचा आहे. इथं झोपायचं नाही. आयुर्वेदिक आहे म्हणून तर थोडं थोडं घ्या. आपली त्याला तर वेळ खाऊन घेऊ आपण थोडी. चला मामा येऊ का? येतो माझ मोडून घ्या. येतो पुढच्या महिन्यात परत. चला हे पोरांनो लय उशीर झालाय. लय टाइमपास झाला.
हे बघा इथं पहिली वस्ती होती बरीच मोठी, पण आता सगळे जे ते सुविधा नसल्यामुळं खाली कोकणात कुठं म्हणजे बरेच स्थलांतर झालं. फक्त मामाचा वाडा एकटा राहिलाय, ती दोघंच राहतात त्या पूर्ण पठारावर. आता आपण गोंदांड वाटेकडे चाललोय. या पठारावरून 3 वाटा उतरतात खाली. या साईडला गोंदांड, नळीची वाट आणि या साईडला नांदांड. तर आता नळीची वाट आणि नांदांड या वाटा झालेल्या आहेत. आपण आता घोंडाण करणार आहे. आणि खाली या केवणीच्या पठाराच्या पोटात खडसांबळे लेणी आहेत, त्या बघणार आहे. या पठारावर बऱ्याच गुरांच्या वाटा आहेत, त्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही सरळ जर गेलात तर नळीच्या वाटेकडे जाता, इकडून डावी घेतली तर घोंदांकडं आणि उजवी घेतली तर नांदांकडं. आता आम्ही घोंडांचा माथा शोधत चाललोय. वाट बऱ्यापैकी मिळाली आहे. आता आपण इकडे क्रेस्ट लाईन आहे, त्याच्या बाजूबाजूनेच घोंडांच्या वाटेकडे चाललोय. बरेच वाटा आहेत इकडे, बरेच, आणि गवत आहे पूर्ण. आम्ही आपला अंदाज घेत आता लेफ्ट साईडला सरकत हे काय इथून आता खाली दरीच आहे. बरोबर या क्रेस्ट लाईनच्या बाजूला आलोय, कारण की ह्या बाजूनेच घोंडाण उतरते खाली. बरंच फ्लॅट वॉक चालत आलोय आपण. छान मळलेली वाट सापडली. आता बघा इकडे गुरु चरायला आलेत, त्यामुळे या पठारावर बऱ्याच वाट आहेत. बऱ्याच कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळं तुम्हाला प्रॉपर वाट किंवा घाटमाता माहिती पाहिजे. फायनली आम्ही आता घोंडांच्या प्रॉपर वाटेला लागलोय. या बाजूला दरी आहे, एवढं लक्षात ठेवायचं की लेफ्ट साईडला दरी राहते आणि त्याच्या बाजूनेच वाट पुढे घाटमातेकडे जाते. तेव्हा कुठे तुम्हाला घोंडांची घाटमाता घावू शकतो. सरळ गेलात तर नळीच्या वाटेकडे जाल आणि राईटला गेलात तर नांदांकडे. अशा 3 वाटा उतरते या पठारावरून खाली. त्या वाटा पलीकडं ठाकूरवाडी खडसांबळे गावात उतरतात आणि ही खाली पदरात उतरते. आणि मग आपण एकतर खडसांबळेकडे जाऊ शकतो, खडसांबळे लेणी बघून, किंवा मग खाली नागशेतकडे जाऊ शकतो, जिथून आपल्याला डेऱ्या घाट चढायचं आहे. आता आपण घाटमाथ्यावर आलोय आणि इथून आता उतरायला सुरुवात झाली. छान मळलेली वाट आहे. हे बघा इथपर्यंत चांगली वाट आहे, पण इथून पुढं पुसट वाट आहे. तर इथून आता खाली उतरून आपल्याला वाट बघायला लागेल. थोडी शोध करू, प्रॉपर वाट उतरली की मग कळेल. हे बघा आता मस्त मळलेली वाट सापडली आहे आणि उतरायला सुरुवात केली आम्ही. हे बघा या बाजूला दरीच आहे पुढं. हे बघा प्रॉपर दांडावर आलो आता आम्ही. या आसनवाडी बाजूचे सुळके दिसत आहेत बघा. आपल्याला तिकडच चढून जायचे, इथं खाली उतरायचं आणि मग डेऱ्या घाट चढायचा आणि मग पूर्ण वळसा मारायचा आपल्याला इकडून. आता उतरायला प्रॉपर सुरुवात झाली घोंडाण घाटाच्या. बघा या दांडावरून सरळ वाट उतरत खाली जाईल. या बाजूला नाक्षत, इथं धनगर पाळे आहेत बरेच. बघा आता या 2 टेपाडांच्या मधून वाट उतरते खाली. चांगली मळलेली आहे, चुकायचं काही टेन्शन नाही. फक्त वरतीच पठारावर तुम्हाला एकदा घोंडाण घाटाचा माथा गावला की तुम्ही मग उतरू शकता वाट. जास्त वापरत नाही. हे बघा पहिल्याच टप्प्यात घसारा आहे. अगदी काळजीपूर्वक उतराई केली आम्ही. ही बघा ही वाट उतरत चालली आहे खाली. हे बघा पूर्ण घसारा आहे वाटेत, पळत यायला लागते खाली. हे बघा पहिलाच आहे ना घसाऱ्याचा टप्पा आहे पूर्ण. नागमोडी वळण घेत आता खाली आलोय आम्ही. आता असे टप्प्याटप्प्यातच उतराई असेल आपली. बराच पालापाचोळा माजलाय वाटेवर, पण तरी असं दिसते वाट म्हणजे पुसट. पळतच यावं लागते खाली.
हे बघा पूर्ण पळत उतराई करायला लागते, एवढा घसारा आहे आणि गवत येतात. गेला आमचा गडी खाली दुसऱ्या टप्प्यात. हळू ये, हळू 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 याल तुम्ही. आरामात आरामात जावा. हे बघ किती घसारा आहे बेकार. त्यात गवत आहे त्यामुळे वाटेवर पाय सटकतायत. आरामात यायला लागते हळूहळू. शिंग गावल्यात शिंग. हे बघा आमचा रेडा. याला इथं टाव आहे लय मशी आहेत. बाहुबली मधली फाईट झाली या बल्ला देवानी. दुसरा कोण असतो? रेडा असतो रेडा. अरे शिंग आली खाली. शिंग तुटून आले का? इथं काहीतरी बघा जनावर मेलेले जनावर मेलेले त्याची शिंग राहील फक्त. मस्त दिसते यार. जोडी चांगली जोड आहे. सॉरी भाई, मेकर किडे येतात. मग यार किड्यांनीच संपवलं असेल ते. चला चला चला. आता आपण प्रॉपर घाटमाथ्यावर आलोय. वाट चांगली मळलेली सापडली. आता या खाच्यातून उतरते खाली. हे पुढं हे लांबलाचं खिरडीचं पठार दिसते, ज्याच्यावर लोक तिकडून कुंडलिका व्हॅलीच्या तिकडून अंधारबन ट्रेक करत येतात. इकडे आवळीची वाट, गाडवलोट घाट या वाटा नाक्षतमधून वरती चढून जातात. आपल्याला डेऱ्या चढायचा आहे तो इथे असा आसनवाडीमध्ये ते चढून जाणार आहे आपण. गुटका आसनवाडी. आणि मग पूर्ण आपल्याला ही ट्रॅव्हल्स मारायची एकोले, परत एकोले गावात जायला. आता एवढी उतराई करून आपण या पदरात जाऊ आणि मग तिथून आपल्याला उजवीकडे ट्रॅव्हल्स मारत खडसांबळे लेणी बघायच्यात. परत या पदरात यायचे आणि मग पुढं जात या साईडला आपल्याला डेऱ्या घाट चढायचं आहे. असा आजचा आपला प्लॅन आहे. चला आपण आता वेळ न दवडता उतरायला घेऊ. हे बघा या वाटेने गुरे येत असणार आहेत, कारण की मध्ये आपलं शेण पण दिसलं आणि हा त्यांच्या गाड्यातला लोडणा पण दिसतोय. इथंच पडलाय. हे बघा पूर्ण उतार आहे एकदम. पळत पळत यावं लागते. आता आपण बांबूच्या बेटात आलोय. बांबूच्या बेटाच्या टप्प्यात पळत पळत उतराई करायला लागते. एवढा उतार आहे जोरात. बघा घनगड दिसते मागे लागेल. आणि आता आपल्याला पुढचं टार्गेट जे आपल्या डोळ्यासमोर आहे, या कातात खोदीव खडसांबळे लेणी त्यांच्या गुहा दिसत आहेत बघा. 21 विहार आणि 1 स्तूप असं यात अवशेष आहेत. आता आपल्याला पूर्ण इकडे उतराई करत वळसा मारत हे बघा खाली वाट दिसते, त्या वाटेने जात थोडीशी चढाई करायची की आपण खडसांबळे लेण्यात पोहोचू. हे बघा एक खडसांबळे लेणी दिसतात ना, त्या डोंगर धारेच्या पलीकडे नळीची वाट उतरते जी खडसांबळे गावात उतरते. नळीची वाट उतरली तरी या पूर्ण नळीची वाट उतरली तरी या डोंगर धारेला पूर्ण वळसा मारून आपल्याला खडसांबळे लेणी बघायची असतील तरी येऊ शकताय तुम्ही. तसं घोणदांड उतरून खडसांबळे लेणी आणि नळीची वाट चढून गेलात तर एकदम प्रॉपर भारी ट्रेक होईल, कारण की तुम्ही एकाच जागावर जाताल आणि वेळ पण वाचेल. पण आता ते आम्ही नळीची वाट केली आहे, पलीकडची नांदाण केली आणि नेमकी घोणदांड राहिली, त्यामुळे आम्हाला असा उरफाटा प्लॅन करायला लागतोय जो की बराच लांबचा आहे. नाही तर तुम्ही घोणदांड, खडसांबळे लेणी, नळीची वाट असा प्रॉपर प्लॅन करू शकताय आणि परत केवणीच्या पठारावर जाऊ शकताय आणि ते पण कमी वेळात. बोलण्याच्या नादात आम्ही बरंच पुढे आलोय. या दांडाच्या पार एंडला आलोय. इथून पुढे फॉल आहे, तर आपल्याला थोडं मागे जायला लागेल आणि मग खाली उतरावं लागेल. चला आता वाट शोधू आपण. रोया आलो त्या वाटेने चल माघारी. आपल्याला थोडं मागे जात परत या झाडीत उतरायचं खाली. वाटेची चुकामुक झालेली आहे. चुकून आलो. हे बघा गुरं येतात खाली, त्यामुळेच ही वाट थोडी मळलेली आहे, त्यामुळे चुकामुक झाली. पण आपल्याला हे खडसांबळे लेणी बघायला मिळाल्या.
लांबून का व्हायना. चुकलो ती एक प्रकारे चांगलं झालं. हा व्ह्यू बघा तुम्ही. आणि एक खडसांबळे लेणी आधी तर कधी पाहिलं नाही तशा लांबून दाखवलेल्या कोणी. तर आपण थोडं खाली आलो त्यामुळे आपल्याला बघायला मिळालं काथ्यात कोरलेल्या लेणी. आता हा टेपाड चढून आपल्याला वरती जायचं परत आणि मग तिथून उजवीकडे वाट उतरेल खाली. परत पुढे गेलेलं मागे येतात आम्हाला मळलेली वाट सापडली आहे जी की टर्न घेते लेफ्ट साईडला. हे बघा. तर हे लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही पण उतरत उतरत खाली जाता समोर. आता खाली उतराई करत असताना घनगड एकदम डोळ्यासमोर राहतोय. घनगड, मारठाण्याचा डोंगर, आपला परतीचा प्रवास सगळ्या डोळ्यासमोर येतात आपल्या. आता इथून आपण झाडीवरल्या रानात उतरू आणि मग पूर्ण आपल्याला या सोंडला वळसा मारायचा पडून खडसांबळे लेणी बघण्यासाठी. तेव्हा इकडं घोंडांचा माथा आहे, तिथून आपण उतरत उतरत या दांडाने खाली आलो आणि मग नंतर लेफ्ट घेतलाय. छान मळलेली वाटे. आता आपण खालच्या झाडीवरल्या रानात पोहोचू आणि मग तिथून आपल्याला ट्रॅव्हल्स घ्यायची. तर आम्ही आता खालच्या पदरातल्या झाडी भरल्या रानात आलोय. आता वाजलेत 9:30. बराच घसारा आहे वाटेवर आणि बऱ्याच ठिकाणी शेण दिसलं, म्हणजे गुरं पण उतरता येते या वाटेने. फक्त घसाऱ्यात व्यवस्थित काळजी घेऊन उतरलं. आणि तुम्हाला मेन म्हणजे केवनी पठारावरून या घाटवाटीचा माथा काढायला पाहिजे. एकदा दांडाला लागलं की थोडं खाली आल्यानंतर डावी घ्यायची पण काढायला पाहिजे, नाही तर आमच्यासारखं जाताला पुढं थोडं. डावी घेतली की आपण थोड्याच वेळात या झाडी भरल्या रानात येतो. आणि मग इथून आता पूर्ण आपण जे चुकलेलो तो दांड गेलाय समोर, त्याला वळसा घालत मग खडसांबळे लेणी. आता आमचे दोघं जरा मागे राहिलेत, त्यांची वाट बघत बसले आम्ही खाली. आंब्याची भली मोठं झाड आहे तिथं, सागाची पण आहे. इकडून आपण वाट उतरलो खाली, इकडून खाली मळलेली वाट गेली. पण आपल्याला आता खडसांबळे लेणीकडे जायचं, त्यामुळे आपण उतरल्या झाडीभरल्या रानातून लगेच उजवी घेतली. ही पुसटशी वाट जी या दांडाला वळसा घालून खडसांबळे लेणीकडे जाईल. या झाडी भरल्या रानातून एकदम पुसटच्या आणि बऱ्याच वाटा आहेत. तर आम्ही अंदाज घेत घेत या दांडाला पुढच्या बाजूला चाललो दांडाच्या, जेणेकरून आम्हाला मोकळा टप्पा मिळेल आणि आम्ही खडसांबळेकडे जाऊ. रान मोकळं आहे, तसं काही टेन्शन नाही. प्राण्यांच्या वाटा आहेत, वाकून वाकून जायला लागते बऱ्याच ठिकाणी. थोडा शॉर्टकट मारलाय आम्ही आता वाटेला मिळायला, नाही तर बराच वळसा मारायला लागला असता. हे बघा, ही पूर्ण या झाडी भरल्या रानाला वळसा मारून लांबून वाट आली. तिला आम्ही मधूनच घुसखोरी करत गाठली. आता बरोबर आलोय आम्ही वाटेवर. उजव्या साईडला तो दांड राहिला, त्याला थोडासा पुढून वळसा मारू आणि मग जाऊ. हो, मोकळा टप्पा आलाय आणि या बाजूला तो दांड. बेकार गरमी व्हायला लागली, बेकार एकदम. हे बघा, आता पूर्ण झाडी भरल्या रानाला आम्ही वळसा घालून पूर्ण मोकळ्या रानात आलोय. आता इकडून थोडंसं पुढे गेलो की आपण खडसांबळे लेणी बघूयात. पुढे गेलं की या साईडला खडसांबळे गाव, या साईडला नागशेत. हे बघा, हा दांड उतरलाय आपण. इथे येऊन आपण लेणी बघितलेला समोर आणि पलीकडे उतरलोय आणि पूर्ण वळसा मारत हे बघा या दांडाला पूर्ण वळसा मारलाय लांबून. आणि मग आता पुढं आता लेणीकडे चाललोय आपण. हे बघा, आता समोर लेणी दिसायला लागल्यात कातळकोरीव. या पदारातून थोडीशीच एक 10 मिनिटं चढाई करायला लागते की आपण लेणीपाशी पोहोचतो. तर असा होता आपला एकोले गाव ते घोणदाण घाट वाटेपर्यंतचा प्रवास. पुढील भागात आपण प्राचीन खडसांबळे लेणी आणि आव्हानात्मक डेऱ्या घाटाची चढाई बघणार आहोत.
तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आडवाटांचा भटकंती अनुभव माहितीपूर्ण रीतीने बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.